काय बाई या माणसाच्या जवळ बसं वाटणं पण इथंच बसवायले तर मॅनेजमेंटवाले बी नाही बाई. आली कमळाबाई. इकडं पहा की कमळाबाई. हा, इलेक्शनच्या बाबतीत लयच उड्या हाण लागली. पहा की इकडं तात्याला पाडते ना असं करते ना. आता काय झालं? हा माई कोणाचा नाद करायचा पण तात्याचा नाद करायचा नाही कमळाबाई. एवढी साधी गोष्ट कळलं नाही तुम्हाला. तात्या मी काय म्हणालो ऐका की. बोल ना पटकन. कमळाबाई समोर बसली. कसं आहे बरं, ती माया किती समोर बसली असली तरी आयुष्यात तिच्या लय समोर निघून गेलेला आहे मी. तात्या ते खरंय हो, पण आता तुम्ही सरपंच आहेत आणि तुमचा मान हे तुमचा मान असते. काय म्हणायचं बरं तुला? समोरच्या रांगेत बसणार राहिले बासुंदी भेटणार आहे तात्या. आपल्याला असेल की बासुंदी? नाही ना आपल्याला. आया बाप रे. हे पाय माहिती सांगतो तुला बराक, इथं संध्याकाळची येळ खोटं बोलणार नाही. येईन जर आपल्याला बासुंदी दिली नाही ना तर येईल एकाला बी बासुंदी खायच्या लायकीचा सोडत नसतो मी. जाऊ दे तात्या, बासुंदीचं काय एवढं. इशे बासुंदीचं नाही रे बरा. काळ्या मौन्याला म्हणलं ना तर अख्ख्या हिंगोली जिल्ह्याला बासुंदीनं आंघोळ घालेल ते. पण आपला अपमान झाला इथं, अपमान. आणि आपण कवा सहन करत नसतो. यानं फक्त आपल्याला बासुंदी देऊ नये, त्या बासुंदीतल्या चारोळी खाली दाबून मारायला मिळालं. येईन फक्त दाखवू नये आपल्याला बासुंदीचं भांड. येईन फक्त दाखवू नये आपल्याला बासुंदीचं भांड. माईच्यान सांगतो यायची मी एकटाच. समजने वालों को इशारा काफी है आणि काही दुनिया वालों को तात्या भी बाकी है. जय हिंद, जय महाराष्ट्र.